विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी पट्टेबहादूर सर पट्टेबहादूर कोचिंग क्लासेस मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पाहिलं होतं। आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 हे बघणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, आता मी प्रॅक्टिस सेट 1.4 हे व्यवस्थित समजून सांगणार आहोत, तर सर्वांनी इकडे लक्ष देणे। प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये पहिला प्रश्न आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन। इथं एक नंबरचं गणित आहे 2/x - 3/y = 15, 8/x + y/5 = 77। याच्यामध्ये आता सोडवताना आपल्याला काय बदल करायचा इकडे पाहायचं। अशा प्रकारचे गणित आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पाहिले होते, पण त्या गणितामध्ये आणि या गणितामध्ये काय फरक आहे इकडे बघायचं। इथं धरायचं लेट, इथं मानायचं 1/x = a and इथं मानायचं 1/y इथं मानायचं b। आता आपण काय केलं, 1/x याचा अर्थ इथं असा असते, इकडे बघा मी तुम्हाला समजून सांगतो। 1/x = a and 1/y = b। इथं x खाली आहे, याचा अर्थ आहे की वर इथं असा असते 2 × 1/x असा असते। मग ते आपण असं लिहू शकतो 2 आणि 1/x च्या जागी इथं घ्यायचा a, त्याच्यानंतर प्लस इथे पण तसंच, इथं आहे 3/y, याचा अर्थ असा असते 1/y = आपण असं धरू शकतो 3 इथं धरतो आपण b। मग आपण आता लिहिताना इथं असं लिहायचं, हे दोन जे आहेत या a न या 2 ला गुणायचं, म्हणून इथं असं लिहायचं 2a, पुढे हे मायनस घ्यायचं, हे मायनस, त्याच्यानंतर 3 हे 3 न b ला गुणायचं, म्हणजे इथे होणार 3b, त्याच्यानंतर = 15, याला द्यायचं इक्वेशन नंबर 1, हे असं घ्यायचं। याच्यानंतर आता हे मी तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी सांगितलं होतं, याचं काम आता इथं नाही आहे। आता यालाही तसंच करायचं, सेम याच्यासारखं, याला a न मल्टिप्लाय करायचं, हे a इथं लिहायचं 8a, याच्यानंतर इथं प्लसचं चिन्ह द्यायचं, इथं द्यायचं प्लस, इथं त्याच्यानंतर इथं झालं 5, इथं झालं b, त्याच्यानंतर इथं झाले हे 77, इथं इक्वेशन नंबर 2 द्यायचं। हे आपण दोन इक्वेशन तयार करून घेतलेत। आता असेच गणित सेम आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सोडवले होते। कसे, कोणत्याचे तरी कोइफिशियंट सेम पाहिजेत, एकतर a चे पाहिजेत किंवा b चे पाहिजेत। आता इथं आपल्या एक गोष्ट लक्षात येते, इथं 8 आहे, 8 आहेत, मग याला जर आपण 4 न मल्टिप्लाय केलं तर हे 8 तयार होते। मग यालाच करायचं नाही फक्त 4 न मल्टिप्लाय, या सर्वायला गुणून घ्यायचं, असं करायचं, इथं करायचं 4 न जर मल्टिप्लाय केलं तर 4 दोन्ही 8 असे होतात, त्याच्यानंतर इथं मायनसचं चिन्ह द्यायचं, इथं 4 न मल्टिप्लाय करायचं, इथं 4 त्रिकम 12 असे होतात b, याच्यानंतर इथं जर 4 न मल्टिप्लाय करायचं तर 15 × 60 असे होतात। हे झालं तुमचं तिसऱ्या नंबरचं इक्वेशन। आता हे तिसऱ्या नंबरचं इक्वेशन आपण बघितल्याच्या नंतर आता हे दुसऱ्या नंबरचं इक्वेशन बघायचं आणि तिसऱ्या नंबरचं इक्वेशन बघायचं। इथं 8 सेम झाले, 8a आणि याचे चिन्ह सेम झाले। आपला नियम आहे दोन्हीचे कोइफिशियंट 8 आहेत आणि चिन्ह जर सेम आहेत तर खालचे चिन्ह मायनस करायचे, उलटे करायचे, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस। इथं मेन मायनस द्यायचं, इथं मायनस करायचं, इथं मायनसचं प्लस करायचं, इथं मायनस द्यायचं आणि अशी एक रेष ओढून घ्यायची। आता या दुसऱ्या आणि तिसऱ्या इक्वेशनला सोडून घ्यायचं। आता ही जोडी काय होईल, इथं कट होतील, हे प्लस हे मायनस कट। आता इथं काय होणार, हे प्लस आहे, इथं प्लस आहे, या दोन्हीची बेरीज करायची, 12 आणि 5 17, या दोन्हीची बेरीज करायची, इथं करायचं असं 17b =
याच्यानंतर या दोन्हीला सोडून घ्यायचं, या 60 मधून या 77 मधून हे 60 काढून टाकायचे, इथं राहतात 17 असं. याच्यानंतर याला सोडून घ्यायचं, इथं असं लिहायचं, इथं b इज इक्वल टू 17 भागीला इथं घ्यायचं 17, म्हणून b इज इक्वल टू 17 भागीला 17 दोन्ही सेम हे खालचं वरचं पद जर सेम असेल तर त्याचं उत्तर 1 असते 1. आता ही जी किंमत आहे एका कोणत्याही समीकरणामध्ये आपल्याला ठेवायला जमते, कोणत्यातही तुम्ही टाकू शकता ही किंमत. आता आपल्याकडे 1 2 3 समीकरण आहेत, मग आपण दुसऱ्यामध्ये टाकू. मग एक वाक्य लिहायचं असं, पुट b इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर, आपण दुसऱ्यात टाकू 2 असं लिहू. आपण दुसऱ्यामध्ये ही किंमत दुसऱ्यामध्ये टाकू. मग हे खाली लिहून घ्यायचं, हे दुसऱ्या नंबरचं खाली लिहून घ्यायचं, इथं लिहायचं 8a प्लस इथं लिहायचं 5b इज इक्वल टू इथं लिहायचं 77 असं दिसलं पाहिजे आपण लिहिल्याच्या नंतर. याच्यानंतर काय करायचं, आपण इकडे बघा, ही b ची जी किंमत आहे तर इथं ठेवून द्यायची, इथं गुणीला असते, इथं 8a प्लस इथं 5 गुणीला ही b ची किंमत टाकायची 1, इथं टाकायचे असे टाकायचे, इथं 77 इथं टाकायचे 77. त्याच्यानंतर हे 8a जसंच्या तसं घ्यायचं, इथं प्लस या दोन्हीचा मल्टिप्लाय करून घ्यायचा, 5 1 5. याच्यानंतर इज इक्वल टू इथं हे 77 जसेच्या तसे, त्याच्यानंतर हे 8a जसेच्या तसे इज इक्वल टू इथं हे 77 आणि या 5चं पक्षांतर इकडं करायचं असं. याच्यानंतर या दोन्हीची वजाबाकी करायची, या दोन्हीची, इथं राहिले 8a, इथं राहिले 8a इज इक्वल टू इथं राहिले 77, या 77 मधून -5 करायचे, 77 मधून -5 केल्याच्या नंतर किती उरतात इकडे बघायचं, 77 मधून -5, या 7 मधून 5 गेले 2, हे 7, इथं उरले आपले 72, इथं उरले आपले 8 इज इक्वल टू इथं उरले आपले 72. त्याच्यानंतर a इज इक्वल टू 72 भागीला इथे 8 करायचे, त्याच्यानंतर या 8 न 72 ला भाग द्यायचा, 8 9 72, इथं आले 9, ही किंमत आली आपली 1, इथलची b ची किंमत 1 आली, याच्यानंतर a ची किंमत आपली 9 आली. आता काय करायचं, इकडे बघायचं, दोन्ही किमती आपण काढल्या, आपण b ची किंमत काढली b इज इक्वल टू 1 आणि a ची किंमत काढली आपण a इज इक्वल टू 9. आताच गणित आपलं संपलं नाही. काही विद्यार्थी काय करतात, इथपर्यंत गणित सोडून देतात, परंतु आताच गणित आपलं संपलेलं नाही. इथं आपण हे लेट घेतलेलं आहे, तर आता इथं 1/x इज इक्वल टू a आहे, तर इथं a ची किंमत टाकायची, त्याच्यानंतर इथं 1/y इज इक्वल टू b आहे, तर इथं b ची किंमत टाकायची आणि त्याच्यानंतर गणित आपलं समाप्त होते. इथं असं लिहायचं बट, इथं लिहायचं बट 1/x इज इक्वल टू a अँड इथं लिहायचं 1/y इज इक्वल टू इथं लिहायचं b. आता आपण ह्या किमती टाकून द्यायच्या, इथं 1/x a ची किंमत टाकून द्यायची, काय लिहायचं आपण आता इथं 1/x इज इक्वल टू a ची किंमत किती आहे आपल्याकडे 9. आता 1/x हा अपूर्णांक आहे, याला अपूर्णांक बनवायचा, म्हणजे असं करायचं, हा अपूर्णांक आहे म्हणून याला अपूर्णांक बनवायचं, इथंही तसंच करायचं. अँड इथं 1/y इज इक्वल टू b, मग b ची किंमत किती आहे आपली बघून घ्यायची, b ची किंमत इथं 1 आहे, पण हा अपूर्णांक आहे म्हणून याला अपूर्णांक बनवायचा असा. आता काय करायचं, सोपी पद्धत आहे, याला उलट लिहायचं, उलटे करायचे, हे वर न्यायचं, इथं x इज इक्वल टू हे वर न्यायचं, इथं राहिलं 1/9 अँड इथंही तसंच करायचं, याला वर न्यायचं म्हणजे y इज इक्वल टू याला वर न्यायचं म्हणजे 1. अशा प्रकारे आपण हे दोन्ही उत्तर काढून घेतले. हा झाला तुमचा
पहिला पूर्ण प्रश्न असं पूर्ण डिटेल मध्ये लिहून घ्यायचं. असं इकडे जे आपण रफ केलेलं असते ते काम असं कट करून टाकायचं. अशा प्रकारे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये आणि एकदम सुटसुटीत तुम्हाला समजल अशा प्रकारे हा प्रश्न मी तुम्हाला क्लिअरली समजून दाखवला. अशा प्रकारे आपण नंबर 1 चा प्रश्न सोडवला. असा त्याच्यामध्ये दुसऱ्या एक नंबरचा प्रश्न आहे. आता ते बघू. इकडे लक्ष द्यायचं. हा प्रश्न जसा आपण पहिला प्रश्न पाहिला सेम तशाच्या तसाच प्रश्न, काहीही बदल नाही. थोडा कुठं थोडा थोडा बदल आहे ते तुम्हाला मी समजून सांगतो कसं ते. इकडे बघायचं, इकडे लक्ष द्यायचं. आता इथं आपण काय करायचं, इथं 10/x + y आहे तर इथं x + y याच्यावर इथं 1 असते म्हणून आपण 1/x + y = a धरायचं. असं लिहायचं, लेट 1/x + y = a. त्याच्यानंतर and इथं धरायचं 1/x - y = b. इकडे बघा, इथं जे आहे 10/x + y याचा अर्थ असते 1/x + y. मग आपण 1/x + y बाजूला काढायचं आणि 10 बाजूला काढायचे आणि हे जे 1/x + y आहे याच्या जागी एक अक्षर धरायचं. याच्यानंतर इकडे तसंच and इथं 2/x - y याचा अर्थ असते 1/x - y हे अलग असते आणि हे दोन बाजूला असतात. आपण काय करायचं, इथं 1/x - y = b हे अलग काढायचं. आता आपण इथून 1/x + y हे अलग काढलं, मग उरलं काय इथं माहितीये 10. मग या 10 चा आणि या l चा 10 चा आणि या a चा मल्टिप्लाय करतात. मग असं लिहितात इथं असं लिहितात 10a. नंतर हे प्लसचं चिन्ह. मग इथंही तसंच करतात. इथं 1/x - y हे बाजूला काढायचं आणि या 2 चा आणि b चा मल्टिप्लाय करायचा म्हणजे इथं होणार 2b = इथं राहिलेला आहे 4. याला द्यायचं आपण इक्वेशन नंबर 1 असं द्यायचं. आता सेम तुम्हाला हे समजलं असेल तर तिकडे आता तुमच्या लक्षात आलं असेल कसं लिहायचं. म्हणजे इथं लिहायचं आपण 15, इथं लिहायचं 15a. लक्षात आलं असेल तुमच्या. इथं मायनसचं चिन्ह द्यायचं. इथं काय लिहायचं आपण 5b = इथं काय आलं असेल -2 आणि याला द्यायचं दुसरा नंबर. आता ही गोष्ट तुम्हाला कळाली असेल. इथलं आपण सारखंच लिहिलं सेम. आपण दोन्हीकडचं सारखंच लिहिलं, तुमच्या लक्षात आलं असेल. आता काय करायचं, आपल्या नियमाप्रमाणे या दोन्हीच्या संख्या समान करायला पाहिजेत किंवा या दोन्हीच्या संख्या समान करायला पाहिजेत. पण इथं कोणत्याच संख्येनं गुणल्याच्या नंतर समान होत नाही. मग मी तुम्हाला एक आयडिया सांगतो. ज्या गणितामध्ये असं लक्षात येत नसेल की या संख्येनं गुणल्याच्या नंतर समान होते म्हणून फक्त आदला बदल करायची. आदला बदल कशी, इकडे लक्ष द्यायचं. या संख्येनं पूर्ण याला गुणून घ्यायचं आणि या संख्येनं पूर्ण या पदाला गुणून घ्यायचं. म्हणजे हे जे वरचं आणि खालचं पद असते तर या खालच्या संख्येनं पूर्ण संख्येला गुणून घ्यायचं आणि या वरच्या संख्येनं पूर्ण संख्येला गुणून घ्यायचं. ऑटोमॅटिक बरोबर होतात आपल्याला जे पाहिजे. पाहता गुणतो मी इथं 5 ने गुणायचं. इथं जर 5 ने गुणलं तर इथं होणार 50a. त्याच्यानंतर इथं प्लस, इथं जर 5 ने गुणलं तर इथं होणार 10b = इथं जर 5 ने गुणलं तर इथं होणार 5 × 20 आणि याला द्यायचं तुम्ही तिसरा नंबर. याला तिसरा नंबर द्यायचा आणि फक्त कितीनं गुणलं तुम्ही इकडे बघायचं. तुम्ही कितीनं गुणलं 5 न, इथं फक्त तेवढं लिहायचं मल्टिप्लाय बाय 5 एवढं फक्त लिहून टाकायचं. दुसरं काही जास्त लिहित बसायची गरज नाही. आता आपण काय केलं, या खालच्या पदांना वरच्याला गुणून घेतलं सगळ्यांना. आता या 5च्या वर 2 आहेत मग त्या 2 न खालच्याला गुणून घ्यायचं. इथं गुणायचं 15 दूनी 30, इथं लिहायचं 30a, इथं लिहायचं 30a. त्याच्यानंतर इथं हे मायनसचं चिन्ह इथं द्यायचं. त्याच्यानंतर इथं 5 दूने 10b. त्याच्यानंतर इथं गुणायचं, या दोन्हीचा करायचा 2 दूनी 4 म्हणजे -4.
हे झालं तुमचं चौथ्या नंबरचं समीकरण. आणि इथे पण हेच वाक्य लिहायचं, मल्टिप्लाय बाय कितीनं गुणलं आपण 2, इथं गुणलं. या 5नं वरच्याला गुणलं आणि 2नं खालच्याला गुणलं. फक्त आपण आदला बदल केली. आता काय करायचं, आपल्या नियमाप्रमाणे एक कोणते कोएफिशियंट सेम पाहिजेत हे आले, इथं 10b आले, इथं 10b आले, अशी रेष मारून घ्यायची. आता इथं प्लस आलं, इथं मायनस आलं, याचा अर्थ इथं कटते. आणि असं डायरेक्ट कट होत असेल तर इथं प्लसचं चिन्ह द्यायचं. इथं आपल्याला कळालं इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, 10-10 कट होतात. आपल्या लक्षात आलं की हे प्लस मायनस आलं, कट होतात. सरळ इथं प्लसचं चिन्ह देऊन टाकायचं आणि याची बेरीज करायची. या दोन्हीची बेरीज होते 80a. हे झालं कट इज इक्वल टू या दोन्हीची वजाबाकी होते 16. या 20 मधून 4 काढून टाकले 16. नंतर या 80ला खाली न्यायचं, म्हणून हे असं लिहायचं a इज इक्वल टू असं लिहायचं 16/18. म्हणून याला असं लिहायचं a इज इक्वल टू 16 16 16 85. हे आलं तुमचं a ची किंमत आली 1/5. 1/16 1/16 85. a ची किंमत तुमची 1/5 आली. आता काय करायचं, तुमच्याकडं 4 समीकरण आहेत, हे 1 2 3 4. याच्यामध्ये कोणत्यामध्ये ही किंमत तुम्हाला ठेवायला जमते. आपण काय करायचं, सोपं बघायचं. जे सोपं समीकरण आहे त्याच्यामध्ये किंमत ठेवून द्यायची. मग असं लिहायचं पुट, इथं लिहायचं पुट a इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन नंबर. आपण ठेवून द्यायची ती एक सोपा आहे याच्यामध्ये, अशी किंमत ठेवायची. मग हे समीकरण खाली लिहून घ्यायचं. हे समीकरण कोणतं आहे हे असं लिहून घ्यायचं खाली. इथं आहे 10a प्लस इथं आहे 2b प्लस इथं आहे इज इक्वल टू 4. याच्यामध्ये किंमत आपण टाकून देऊ. याच्या जागी देअरफॉर इथं लिहायचं 10, इथं लिहायचं 10 गुणिला इथं लिहायचं 1/5 प्लस इथं लिहायचं 2b इज इक्वल टू इथं लिहायचं 4. नंतर याला 5 1 5 5 2 10, 5 1 5 5 2 10, 2 याला गुणायचं 2 1 2, म्हणजे इथं राहिले 2 प्लस इथं राहिलं 2b, b ची किंमत इज इक्वल टू इथं 4. याच्या नंतर काय करायचं, इकडे बघायचं. याच्या नंतरचं हे 2b जसंच्या तसं इज इक्वल टू हे 4 जसंच्या तसं, आणि या 2चं तिकडं पक्षांतर करायचं, म्हणजे इथं -2, हे 2 तिकडे गेल्याच्या नंतर. म्हणून इथं 2b इज इक्वल टू या 4 मधून हे 2 गेले 2, म्हणून b इज इक्वल टू इथं लिहायचं 2/2. आणि दोन्ही जर सेम असतील, दोन्ही किमती सेम असतील तर त्याचं उत्तर असते 1. कुठेही पण कोण्याही ठिकाणी जर दोन्ही किमती सेम आल्या तर त्याचं उत्तर 1 असते. मग b इज इक्वल टू 1 ही झाली b ची किंमत. अशा प्रकारे आपण a ची किंमत काढली 1/5 आणि b ची किंमत काढली 1. काय मुलं काय करतात, इथंच गणित सोडून देतात. त्याला वाटते गणित संपलं. गणित संपलं नाही. आपल्या उदाहरणामध्ये x आणि y हे पद आहेत. जोपर्यंत त्याचे पद तुम्ही काढत नाही तोपर्यंत गणित संपलेलं नसते. आता मी कसं लिहितो इकडे पहा. इथं आहे बट, आपल्या गणितात काय दिलेलं आहे, बट इथं 1/x + y इज इक्वल टू a दिलं. आणि त्याच्यानंतर अँड इथं दिलेलं आहे आपल्या गणितामध्ये, इथं 1/x - y इथं दिलेलं आहे आपल्याला b. आता आपण काय करायचं, किमती टाकून द्यायच्या. आपण किमती टाकून द्यायच्या, a आणि b च्या किमती टाकून द्यायच्या. काय करायचं इकडे बघा. म्हणून इथं लिहायचं 1/x + y इज इक्वल टू a ची किंमत टाकायची. किती आपली a ची किंमत 1/5. मग इथं लिहायचं 1/5 इथं. अँड याच्या नंतर इथे तसंच 1/x - y इज इक्वल टू इथं b ची किंमत टाकून द्यायची. किती आलेली आहे आपली b ची किंमत 1 b ची किंमत म्हणजे 1/1, कारण इकडचा अपूर्णांक आहे. इकडचा अपूर्णांक असल्याच्या नंतर 1/1 धरायचं. आता काय करायचं,
याला उलट करायचं आणि याला उलट करायचं नाही, समीकरण बनवायचे ते सोडवायचे, मग तुमचं उत्तर मिळते. आता याला उलट कसं लिहितो मी, याला लिहितो मी असं, हे वर जाणार, हे वर जर गेलं तर काय होणार, एक्स प्लस वाय इज इक्वल टू, हे वर जर गेलं तर काय होणार 5. आणि आता आपले समीकरण किती झाले होते, 1 2 3 4, आता होणार इथं होणार 5, हे झालं 5 नंबर. आता यालाही तसंच करायचं, याला जर वर नेलं तर काय होणार एक्स मायनस वाय, एक्स मायनस वाय, आणि याला वर नेलं तर काय होणार इथं 1, हे झालं आपलं नंबर 6. असे झाले आपले समीकरण. आता या गणितात जर आपण बघितलं, ऑलरेडी इथं प्लस आणि मायनस आलेलं हे दोन्ही कोएफिशियंट सेम, म्हणजे कटलं, म्हणजे इथं देणार आपण प्लसचं चिन्ह. ऑलरेडी हे कटलं आपलं, ही जोडी आपली कट झाली, कारण आपल्याला माहित आहे दोन्हीचे कोएफिशियंट सेम दिसले आणि प्लस मायनस दिसलं कट, म्हणजे तिथं प्लस होणार. मग या दोन्हीची बेरीज केली आम्ही 2x, त्याच्यानंतर हे झाली जोडी कट, इथं केला आम्ही 6. नंतर याला कसं सोडवायचं आपल्याला माहित आहे, x इज इक्वल टू 6/2, देअरफॉर x इज इक्वल टू 2 ने 6 ला भाग द्यायचा, बेत्रिक 6, ही एक किंमत आमली x इज इक्वल टू आपण 3. आता आपण काय करणार आहोत, आपल्याकडे हे दोन समीकरण आहेत, 5वं आणि 6वं, याच्यातलं 5वं एकदम सोपं आहे, मग ती किंमत आपण टाकून देऊ. असं वाक्य लिहायचं, पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर, इथं टाकून देऊ आपण ही किंमत 5 मध्ये, ही किंमत. मग 5 चं लिहून घ्यायचं, x प्लस वाय इज इक्वल टू, इथं लिहिलं आपण 5, नंतर आपण ही किंमत इथं लिहायची, म्हणून इथं 3 प्लस इथं y इज इक्वल टू, ही किंमत आपण x ची किंमत इथे ठेवली, y जसंचे तसं 5 इथं जसंचे तसं लिहिलं. त्याच्यानंतर आता हे y इज इक्वल टू इथं 5, ही इकडं पक्षांतर करायचं -3, म्हणून y इज इक्वल टू, या दोन्हीची वजाबाकी करायची, 5 मधून 3 काढून टाकायचे 2, हे झालं तुमचं उत्तर. परत एकदा आपण चेक करू, इथं इकडे पहा, पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 5, म्हणजे इथं 5 चं कोणतं, x प्लस वाय इज इक्वल टू 5, किती ठेवायची, x जागी 3 प्लस वाय इज इक्वल टू 5, नंतर 5 चं पक्षांतर करायचं, y इज इक्वल टू 5 - 3, y इज इक्वल टू. अशा प्रकारे आपण एक किंमत काढली, x इज इक्वल टू 3, हे आपलं फायनल आन्सर झालं. अँड एक किंमत काढली आपण, एक किंमत काढली आपण y इज इक्वल टू 2. अशा प्रकारे आपण हे दोन्ही किमती काढल्या, x ची आणि y ची. हेही गणित मी तुम्हाला व्यवस्थित, व्हेरी इम्पॉर्टंट गणित आहे हे गणित IMP परीक्षेत येऊ शकते, इतकं महत्वाचं गणित आहे, 4 मार्क साठी येऊ शकते हे गणित. अशा प्रकारे आपण दुसऱ्या नंबरचं पण गणित तुम्हाला व्यवस्थित समजल असं सुटीत मध्ये समजून सांगितलं. आता याच्या पुढे एक गणित आहे, तिसरा नंबर, ते इकडे बघायचं. हेही गणित असंच आहे. आता आपण जे सोडवलं आहे त्या टाइप मध्ये या टाइप मध्ये थोडासा फरक आहे. काय फरक आहे इकडे बघायचं, इकडे पाहायचं सर्व विद्यार्थ्यांना. इथं दिलेलं आहे आपल्याला 27/x-2, याचा अर्थ वर 1 आहे आणि खाली x - 2 आहे. मग लिहू आपण पहिल्यासारखंच, लेट असं लिहायचं, 1/x-2 इज इक्वल टू a. अँड इथंही तसंच लिहायचं, इथंही तसंच घ्यायचं, इथं लिहायचं 1/y+3 इज इक्वल टू, इथं लिहायचं b. आता तुमच्या लक्षात आलं असेल कसं लिहितात ते. या 27चा आणि a चा गुणाकार करतात, म्हणजे काय होणार 27a, प्लस 31चा आणि b चा गुणाकार करतात, म्हणजे काय होणार 31b इज इक्वल टू 85. म्हणजे असं लिहायचं 27a प्लस 31b इज इक्वल टू 85, याला द्यायचा 1 नंबर. त्याच्यानंतर हे तुमच्या लक्षात आलं असेल आता कसं लिहायचं ते. याच्यासारखं सेम इथं लिहायचं 27a प्लस इथं लिहायचं, इथं लिहायचं 31a प्लस इथं लिहायचं 27b इज इक्वल टू, इथं लिहायचं 89, याला द्यायचा दुसरा नंबर. इकडे बघा, या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. आता पण एक गोष्ट लक्षात आहे, हेही गणित IMP
असे गणित परीक्षेत येत असतात. प्रॅक्टिसचे 1.1 मध्ये असे गणित दिलेली आहेत. आता याला मात्र सोडवण्याची एक वेगळी रीत आहे. आता वेगळी रीत कोणती आहे आणि इतकी सोपी आहे ती, आणि ती कशाने ओळखू येते तुम्हाला इकडे बघा. बघा क्रॉसच्या संख्या सेम आल्यात. 27A 27B म्हणजे 27 आली. इथं 31 आली तर इकडच्या बाजूला 31 आली. जर असं गणित आलं तर पहिले काय करायचं, त्या दोन्हीची बेरीज करायची, ऍडिशन. अशी रेष मारायची अशी, आणि सरळ त्या दोन्हीची ऍडिशन करून टाकायची. इथं या दोन्हीची ऍडिशन काय होणार, हे होणार 7 आणि हा एक 8, त्याच्यानंतर 5 म्हणजे 58A. त्याच्यानंतर इथे प्लसचं चिन्ह द्यायचं, इथे तसंच होणार 58B. त्याच्यानंतर इथं काय होणार, या दोन्हीची बेरीज करायची. 9 आणि 5 1404, हातचा आला 1, 8 आणि 8 16 आणि 1 17 म्हणजे 174. 9 आणि 5 14, 8 आणि 8 16 आणि 1 17, हे असं झालं. पण एक मी तुम्हाला सांगतो, अशा गणितामध्ये ह्या जी दोन संख्या असतात ह्या समानच येत असतात. मग त्या समान आल्या की त्यानं या सगळ्याला भाग द्यायचा. म्हणजे असं लिहायचं, याला जर 58 आपण भागलं, मी तुम्हाला करून दाखवतो. 58 जर भागलं, असं याच्या खाली 58 लिहिले, 58 58 कट. कसं, इकडं पहा, 58A भागीला 58 असं केलं तर 58 58 कट. म्हणजे इथं काय लिहू शकतो आपण, A प्लस इथंही तसं जर आपण असं केलं 58B भागीला 58, तर इथे 58 58 काटा, इथं काय राहणार B इज इक्वल टू, आणि इथं 174 भागीला 58, त्याला आपण भाग देऊन बघायचा कितीचा भाग बसते, 3चा बसते का बघायचं. इथं 8 तिरिक 24, हातचे आले 2, 5 तिरिक 15, 16 17, 174 आलं. 58 3 ला गुणल्याच्या नंतर 174 आलं. याचा अर्थ 3 न भाग गेला, म्हणजे इथं लिहायचं 3 आणि याला द्यायचं तुम्ही समीकरण नंबर 3 असं. आणि इथं लिहायचं मल्टिप्लाय, इथं लिहायचं मल्टिप्लाय बाय 58. 58 ने इथं लिहायचं डिव्हाइड, मल्टिप्लायच्या जागी डिव्हाइड पाहिजे, चुकीनं झालं तर. इथं लिहायचं डिव्हाइड बाय, असं करेक्शन इथं पाहिजे, डिव्हाइड बाय 58. असे भागीला असल्याच्या नंतर असे याच्या खाली असे लिहिल्याच्या नंतर तिथे डिव्हाइड लिहितात, चुकीनं झालं माझ्याच्यानं. डिव्हाइड बाय 58 असं लिहायला पाहिजे. हे कट करून टाकायचं, याचं काम संपलेलं. हे आपण हे कसं काढलं हे तुमच्या लक्षात आलं. काय केलं आपण, याची ऍडिशन करून घेतली, याची एकदा बेरीज करून घेतली. आता एकदा काय करायचं, हे जसंच्या तसं खाली लिहायचं आणि त्याची वजाबाकी करायची. पहा कसं लिहून दाखवतो मी तुम्हाला. इकडं पाहायचं, इथं लिहायचं, इकडं पाहायचं, इथं लिहायचं 27A प्लस इथं लिहायचं 31B इज इक्वल टू, इथं लिहायचं 85. हे काय केलं, आपलं 1 नंबरचं आहे, परत घ्या लागत असते. हे इथं लिहायचं 31A, इथं लिहायचं प्लस 27B इज इक्वल टू इथं 89. याला दुसरा नंबर आपण दिला. आता काय करतात माहितीये, आपण एकदा अशा क्रॉसच्या संख्या बघितल्या समान आहेत, याची बेरीज करून हे असं भागून हे इथे आपण आपण तिसऱ्या नंबरचं समीकरण आणलं. हे तिसऱ्या नंबरचं समीकरण आणलं. आता आपण हे पहिल्या नंबरचं आणि दुसऱ्या नंबरचं आता इथं वजाबाकी करून घ्यायची. आपण इथं मेन वजा, इथं वजा करायचं, इथं वजा करायचं, इथं वजा करायचं. आता याला सोडवायचं कसं, इकडं पाहायचं. याला सोडवायचं कसं, इकडं पाहायचं. या दोन्हीची वजाबाकी करायची. आता 27 मधून 31 मधून 27 काढून टाकायचे, 4 उरतात. 30 मधून 27 गेले 3 आणि हा 1 म्हणजे 4 उरतात. इथं उरले -4. त्याच्यानंतर हा A मायनस कशामुळं, मोठ्या संख्येचं चिन्ह. इथे उरतात, इथं काय उरतात, इथं प्लसचं चिन्ह, इथे उरतात 4, पण 4B इथं मोठ्या संख्येचं चिन्ह. त्याच्यानंतर इथे 4 उरतात. 89 मधून 85 काढतात 4, मोठ्या संख्येचं चिन्ह 4. इकडं पहा, सगळ्यांनी इकडे बघायचं.
31 मधून 27 काढले 4, मोठ्या संख्येचे चिन्ह -4 आहे. त्याच्यानंतर इथं पण 31 मधून 27 काढले 4, पण मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस. त्याच्यानंतर इथं 89 मधून 85 काढले म्हणजे 85 आणि 4 89 म्हणजे मायनसचं चिन्ह इथं मोठ्या संख्येचे चिन्ह. याच्यानंतर काय करायचं आपण, याच्यानंतरचं काय करायचं पहा, इथं 4 आले, इथं 4 आले, याचा अर्थ डिवाइड करायचा. मग इथं असं करायचं, इकडे बघा इथं असं करायचं, इथं 4 -a, इथं -a घ्यायचं असं -a डिवाइड 4, तर 4 4 कट, इथं राहिलं -a प्लस इथंही तसंच असं 4b, याला डिवाइड केलं आपण 4 न, 4 4 कट, इथं राहिलं b इज इक्वल टू, यालाही डिवाइड 4 केलं तर इथं राहिला -1, तर याला द्यायचं आपण, इथं झालं आपलं 3, याला द्यायचं नंबर 4. आता हे दोन्ही सोडून घ्यायचे, इकडे बघा हे दोन्ही सोडून घ्यायचे, हे एका खाली एक लिहून घ्यायचं, असं लिहायचं a प्लस इथं लिहायचं b इज इक्वल टू, इथं लिहायचं 3. हे आहे तुमचं तिसऱ्या नंबरचं, असं एका खाली एक हे लिहून घ्यायचे आणि या दोन्हीला सोडून घ्यायचं, अशी रेष मारायची अशी. त्याच्यानंतर इथं बघा, आता इथं डायरेक्ट प्लस देऊन टाकायचं, कशामुळं ये समान आहेत आणि प्लस मायनस आहेत, मग हे झाले कट, ही जोडी कट झाली. या दोन्हीची बेरीज करायची, इथं झाले 2b. त्याच्यानंतर या दोन्हीची वजाबाकी करायची, 3 मधून 1 गेला 2, त्याच्यानंतर हे 2 खाली न्यायचे, b इज इक्वल टू 2/2, आणि म्हणून b ची किंमत इथं झाली 1. b ची किंमत आपण 1 काढली, आपण 1 किंमत काढली b ची. बघा आता b ची किंमत आपण 1 काढली. आता आपल्याकडं सोपं समीकरण तिसऱ्या नंबरचं आहे, हे a प्लस b इज इक्वल टू 3. याच्यामध्ये ती किंमत आपण ठेवून देऊ, ती किंमत आपण याच्यामध्ये ठेवून देऊ. कसं ते इकडे पाहायचं, असं लिहायचं, पुट b इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर, ही आपण तिसऱ्यामध्ये ठेवून देऊ, नंबर 3 मध्ये ही किंमत आपण ठेवून देऊ. आता कोणतं हे ते 3 वालं, हे a प्लस b इज इक्वल टू, इथं आहे 3. मग आपल्याला कोणती किंमत ठेवायची, 1 ची. कोण्या जागी ठेवायची, हे b च्या जागी, म्हणजे इथं b च्या जागी इज इक्वल टू 3. त्याच्यानंतर काय करायचं, a इज इक्वल टू 3, याला पक्षांतर करायचं -a, म्हणून a इज इक्वल टू, या दोन्हीची वजाबाकी करायची 2. ही झाली तुमची a ची किंमत तयार. म्हणजे आपण b ची किंमत काढली 1, a ची किंमत काढली आपण 2. परत एकदा बघा, इथं आपण b ची किंमत ठेवून दिली, याच्या जागी इथं a प्लस b 3, इथं 1 a प्लस 1 इज इक्वल टू 3, इकडे पक्षांतर केलं 1, या 3 मधून 1 काढून टाकला 2, ही किंमत आली. अजून गणित आपलं संपलेलं नाही. कशामुळं, इथं x आणि y आहे, गणितात पाहायचं, गणितात जे पद असतात ते पदाच्या किमती ज्या वेळेस निघतील तेव्हा गणित संपलेलं असते. मग आपण इथं काय लिहायचं, हे लेट काढून बट करायचं, इथं असं लिहायचं, बट इथं लिहायचं आपण 1/x-2 इज इक्वल टू a, अँड त्याच्यानंतर 1/1 y प्लस 3 इज इक्वल टू b, अशा किमती घ्यायच्या. आता टाकून देऊ आपण, याच्या जागी किमती टाकून देऊ, इथं लिहायचं म्हणून 1/x-2 इज इक्वल टू, a ची किंमत किती आहे आपल्याकडे 2, पण हा पूर्णांक आहे म्हणजे आपण 2/1 करायचं, असं लिहायचं. हा पूर्णांक 1/x-2, म्हणून आपण याला 2/1 करायचं, म्हणजे आपल्याला सोपं जाते. इथं असं करायचं, अँड इथं 1/y प्लस 3 इज इक्वल टू b ची किंमत टाकायची. b ची किंमत किती आली आपली 1, म्हणजे इथं करायचं आपण 1/1. इकडे पहा, आता याला काय करायचं, उलट करायचं आणि याला उलट करायचं. याला जर उलट केलं तर हे काय होणार आहे, याला जर उलट केलं आपण तर हे काय होणार, x-2 इज इक्वल टू, इकडे काय होणार 1/2 असं होणार. याला जर आपण केलं उलट केलं तर इकडे काय होणार, इकडे होणार हे वर जाणार म्हणजे y प्लस 3, आणि याला जर केलं तर काय होणार, हे 1/1 म्हणजे 1च राहत असते, 1/1 म्हणजे 1, त्याचा काय परिणाम होत नसते.
याला काय करायचं ते इकडे बघायचं. आता याला सोडून घ्यायचं. याची एक सोपी आयडिया सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला मी सांगेलच आहे की ज्या वेळेस छेदस्थानी संख्या येते त्यानं सर्व पदाला मल्टिप्लाय करायचं, गुणून घ्यायचं. मग इथं किती आलेलं आहे? इथं 2, इथं 2 आलेले आहेत. मग 2 न इथं गुणायचं, इथं झालं 2x. त्याच्यानंतर 2 न गुणायचं, इथं झालं 4. त्याच्यानंतर 2 न इथं गुणायचं. 2 न जर आपण असं गुणलं 1/2 into 2 तर हे 2 कट होत असतात. हे 2 कट. याला गुणलं 2x, याला गुणलं -4, याला 2 न गुणलं 2 कट, म्हणजे इथं काय राहिला 1. नंतर काय करायचं आपण? आता पुढे काय करायचं? याला तिकडं न्यायचं. असं लिहायचं 2x इज इक्वल टू याला तिकडं, हे 4 तिकडे घेऊन जायचे. इकडे गेल्याच्या नंतर मायनस इकडे गेल्या काय होईल? +4 होतील. त्याच्यानंतर इथं 2x इज इक्वल टू दोन्हीची बेरीज करायची 5 आणि नंतर हे 2 खाली न्यायचे. x इज इक्वल टू 5/2. असं झालं हे उत्तर. परत हे सांगतो मी तुम्हाला एकदा. इथं 1/x-2 इज इक्वल टू 2/1 ही याची किंमत लिहिली आपण. ही आपण याची किंमत लिहिली इथं 2/1. हे झालं. आता काय काय विद्यार्थी याला कन्फ्यूज होतात हे सोडवण्यासाठी. काय विद्यार्थी हे सोडवण्यासाठी कन्फ्यूज होतात. कन्फ्यूज व्हायचं नाही, याची सोपी आयडिया आहे. छेदस्थानी 2 दिसले डिव्हाइडला, कोणती संख्या डिव्हाइडला दिसली त्यानं याला गुणून घ्यायचं 2x, याला गुणून घ्यायचं -4, याला गुणून घ्यायचं. इथं जर असं गुणलं तर 2 कट, इथं राहिला 1. नंतर 2x इज इक्वल टू हे इथं 1 जसं तसा, याचं चिन्ह इकडे गेल्याच्या नंतर प्लस होणार, या दोन्हीची बेरीज होणार आणि हे खाली नेणार. हे निघली आपली एक किंमत. आता हे तर सोपंच आहे. याला काय करायचं? सरळ सरळ y इज इक्वल टू हा 1 आणि याचं पक्षांतर तिकडे न्यायचं. इथं झालं -3. मग y इज इक्वल टू या दोन्हीची वजाबाकी करायची -2. हे झाले आपले फायनल आन्सर. फायनल आन्सर आपण असे लिहू शकतो. x इज इक्वल टू 5/2 हे एक झालं अँड y इज इक्वल टू -2 हे एक झालं. अशा प्रकारे एकदम महत्वाचं गणित, असेच गणित प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सुद्धा 1-2 गणित असं आहेत आणि या गणितामध्ये सुद्धा, या प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा हे असंच गणित आलेलं आहे. त्याच्यापेक्षा थोडस मोठं आहे हे गणित, परंतु इम्पॉर्टंट आहे. सर्व व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ बघणे आणि प्रॅक्टिस करणे. अजून एक शेवटचं गणित आहे ते आपण घेऊ. ते आहे नंबर 4. इकडे बघा. आता या गणितात तर डायरेक्ट 1च दिलेलं आहे वरीत. मग आपण असं लिहून टाकू, लेट 1/3x + y इज इक्वल टू a अँड इकडे लिहायचं 1/3x - y इज इक्वल टू b. असं लिहून टाकायचं. मग सरळ याच्या जागी लिहायचं a, हे प्लसचं चिन्ह, याच्या जागी लिहायचं b आणि याच्या जागी लिहायचं 3/4. पण मी नेहमी सांगतो की डिव्हाइडला जर संख्या आली तर त्यानं सर्व संख्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं. मग इथं असं लिहायचं, इथं लिहायचं 4a प्लस इथं लिहायचं 4b आणि इथं काय करत असतो आपण? 3/4. या 4 न जर याला डिवाइड केलं तर 4 कट, म्हणजे इथं राहणार फक्त आपले 3 आणि याला द्यायचं तुम्ही 1 नंबर आणि इथं लिहून टाकायचं एक वाक्य, मल्टिप्लाय बाय 4 असं एक वाक्य लिहून टाकायचं. हे झालं 1 नंबरचं समीकरण तयार. आपण हे 4 न गुणलं 4a प्लस 4b, इथे 4 कट झाले, हे इथं राहिले फक्त 3. याचं काम नाही आता आपल्याला. याच्यानंतर आता याच्यामध्ये तसंच करायचं. पण एक गोष्ट इथे मी सांगतो आता तुम्हाला, इकडे बघा, इथं 1/3x + y आहे, म्हणजे याच्या जागी घ्यायला लागते आपल्याला a, पण खाली 2 आहेत, मग ते 2 लिहून घ्यायचे. म्हणजे कसं तयार होते ते इकडे पाहायचं. असं तयार होते. इथं होणार a/2. याच्या जागी हे जे गणित आहे, हे जे गणित आहे, हे गणित याच्या जागी घेतलेले आहे आपण
ए, पण खाली 2 राहिले, मग हे 2 लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर कोणतं चिन्ह दिलेलं आहे तिथं? मायनस. मायनसला तसंच दिलं. इथे याच्या जागी आपण लिहून घ्यायचं. काय लिहून घ्यायचं याच्या जागी? याच्या जागी लिहून घ्यायचं बी. परंतु आपले हे 2 इथं शिल्लक राहिले, इज इक्वल टू जसेच्या तसे. हे आठवण ठेवायची, व्हेरी इम्पॉर्टंट, आठवण ठेवायची लिहिताना. आणि त्याच्यानंतर इथं आहे -1/8. आता एक मी तुम्हाला इथं आयडिया सांगणार हो, कोणती ती लक्षात ठेवायची. मी नेहमी सांगत असतो. कोणी म्हणाल सर आतापर्यंत आपण असंच पाहिलं होतं की डिनोमिनेटर एक एकच छेद होता, तर तुम्ही त्या छेदानं सगळ्याला गुणून घेतलं, हे वरच आलं. इथं 4a + 4b 4 4 कट 3 इथं झालं. पण इथं तर तिन्ही जागेवर डिनोमिनेटर आलेले आहेत. मग काय करायचं? ज्या ठिकाणी 2 जाग्यावर किंवा 3 जाग्यावर डिनोमिनेटर आलेला असल, छेद आलेला असल, त्याच्यातला सगळ्यात मोठा छेद बघायचा आणि त्या छेदानं गुणून घ्यायचं. बघा आता मी तुम्हाला कसं करून दाखवतो. इकडं पाहायचं, सर्वांनी इकडं पाहायचं. आता इथं असं समीकरण तयार होते. इथं कसं लिहून दाखवतो मी तुम्हाला? इकडं बघायचं. इकडं रफ मध्ये मी तुम्हाला करून दाखवतो. पहिले इकडं आहे a/2, इथं आहे -b/2 आणि इथं आहे -1/8. असं हे आपलं गणित आहे. पहा आता मी करून. आता याच्यातला सगळ्यात मोठा छेद कोणता आहे? मोठा डिनोमिनेटर कोणता आहे? 8. मग 8 न याला गुणायचं, असं 8 न याला गुणायचं. गुणलं, या खालच्यानं याला भाग द्यायचा, इथं झाला 4, आणि या दोन्हीचा गुणाकार करायचा. 4 1 4, इथं झालं 4a याच्या जागी. पहा एकदा कसं केलं मी परत ते. हे 2 हे 2 हे 8, याच्यात सगळ्यात मोठा छेद आहे 8. मग 8 न याला गुणायचं. मग 8 न जर याला गुणलं तर या 2 न या 2 न या 8 ला कटवायचं. 4 2 8 आणि 4चा आणि एचा गुणाकार करायचा. हे झालं 4a. इथंही तसंच करायचं. इथंही तसंच करायचं. या पदाला 8 न गुणायचं. मग इथं 8 न गुणल्याच्या नंतर याने याला कटवायचं. मग इथं झालं 4. मग 4चा आणि b चा गुणाकार करायचा. म्हणजे इथं झालं -4b. हे झालं. त्याच्यानंतर इथंही कटवायचं. हे 8 आणि 8, हे 8 8 कट, म्हणजे इथं राहिला -1. हे झालं तुमचं दुसऱ्या नंबरचं समीकरण. आणि याला लिहायला लागते मल्टिप्लाय बाय, याला लिहायला लागते 8. असं सोडवा लागते हे गणित. बघा काय केलं, इकडे बघायचं. याच्यातली मोठी संख्या इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, 8 आहे. 8 न याला गुणायचं, हे गुणलं. 8 न याला गुणल्यावर याच्या खाली 2 राहतात. मग 2 न याला भाग द्यायचा, म्हणजे 4 2 8 आणि 4चा आणि याचा गुणाकार करायचा. 4 1 4, नंतर हे मायनस घ्यायचं. इथंही तसंच करायचं. परत 8 न याला गुणायचं, मग 2 न या 8 ला कटवायचं. 4 2 8, 4चा आणि b चा गुणाकार करायचा. 4b, नंतर याला या शेवटच्याला 8 न गुणायचं. 1/8, 8 8 कट, आणि इथं लिहायचं 2 नंबर मल्टिप्लाय बाय 8. आता बघायचं 4a + 4b = 3. 1 नंबर मल्टिप्लाय बाय 4, 4a - 4b. आता हे उचलायचं आणि याच्या खाली लिहून टाकायचं. हे आपण कट करून टाकू. आता याचं आपल्याला काम नाही. हे असं कट करायचं. आता हे उचलायचं आणि याच्या खाली लिहायचं. एकदम सोपं होते. इथं लिहायचं 4a, इथं लिहायचं +4b, इथं लिहायचं 3. हे याच्या खाली असं लिहून घ्यायचं. अशी रेष मारायची. कशामुळे रेष मारायची? सरळ इथं आपल्याला 4b दिसायला लागलं आणि हे प्लस मायनस सेम दिसायला लागलं. असं दिसलं जिथं कोइफिशियंट सेम आणि चिन्ह त्याच्या विरुद्ध दिसलं, सरळ इथं प्लस करायचं आणि याला कट करून टाकायचं. या दोन्हीची चिन्ह समान आहेत, बेरीज करायची. 8a ही जोडी कट झाली, याची चिन्ह विरुद्ध आहेत, मायनस करायचं. 3 मधून 1 काढून टाकायचा. 2 मोठ्या संख्येची चिन्ह +2. हे असं लिहायचं. a = 2/8. आता वरून भाग कटा लागला, म्हणजे 2 न खाली भाग कटा लागला, म्हणून वर 1 लिहायचं. म्हणून a = इथं लिहायचं 42/8. आता काही मुलं काय करतात, इथं 4 लिहितात. इथं जर 4 लिहिलं तर चुकलं, कारण असं गणित आहे 2/8. वर 4 1 4, असं 2 1 2 42/8. ही संख्या लहान आहे म्हणून वर कंपल्सरी 1 लिहायला नाही. जर लिहिलं तर चुकत असते, ध्यानात ठेवायचं. a ची किंमत आली 1/4.
आता आपण काय करू, आपल्याकडं किती प्रकारचे समीकरण आले बघा, 2 प्रकारचे, हे 1 नंबर, हे 1 नंबर. या 1 नंबर मध्ये ही किंमत ठेवून देऊ, असं लिहायचं, पुट a इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर, आपण या पहिल्यात टाकून देऊ याला 1 असं. आता इथं आपण याला सोडून घेऊ, पहा आता हे जसंच्या तसं लिहून घेऊ आपण. आता आपल्याला लिहायचं आता 4a प्लस 4b इज इक्वल टू 3, हे लिहिलं आपण, 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. याच्यामध्ये आपण एच्या जागी लिहायचं, म्हणून इथं असं लिहायचं 4, ए ची किंमत टाकून द्यायची 1/4 अशी किंमत टाकायची, प्लस इथं लिहायचं 4b इज इक्वल टू इथं लिहायचं 3. आता हे 4 आणि हे 4 कट होतील, मग इथं राहणार काय आहे माहिती आहे, फक्त 1. इथं राहणार 1 प्लस इथं काय राहणार 4b इज इक्वल टू इथं काय राहणार 3. म्हणून या 1 ला तिकडं न्यायचं, 4b इज इक्वल टू 3 मायनस 1. त्याच्यानंतर इथं 4b इज इक्वल टू या 3 मधून हा एक काढून टाकायचा 2, म्हणून इथं b इज इक्वल टू इथं 2/4. आणि म्हणून इथंही तसंच, या 2 न जर 4 ला भाग दिला आपण तर बेदोनी 4, b इज इक्वल टू इथं 1/2. पाय ए ची किंमत किती निघली आपली 1/4 आणि बी ची किंमत किती निघली आपली 1/2. आपण अशा 2 किमती काढल्या. पहा परत एकदा सांगतो, इथं हे घेतलं आपण 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. त्याच्यानंतर आपल्याला ए ची किंमत आहे आपल्याकडे 1/4, मग इथं आपण किंमत टाकून दिली 4 गुणिला 1/4, 4 4 कट, इथं राहिला 1 प्लस 4b इज इक्वल टू 3. नंतर 1 तिकडे नेला, मग 4b इज इक्वल टू 3 मायनस 1, 4b इज इक्वल टू 2. नंतर हे 4 खाली नेले, बे 1 बे, इथं बेदोनी 4, म्हणजे 1/2 याचं उत्तर आलं. आता आपलं अजून गणित संपलं नाही, आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या. मग लिहायचं कसं, इथं लिहायचं, इथं लिहायचं बट, इथं लिहायचं 1/3x प्लस y इज इक्वल टू इथं लिहायचं a अँड इथं लिहायचं 1/3x मायनस y इज इक्वल टू इथं लिहायचं b. आता इथं a ची किंमत 1/3x प्लस y इज इक्वल टू, a ची किंमत किती आलेली आपली 1/4, इथं आलेली आहे 1/4. त्याच्यानंतर अँड इथं 1/3x मायनस y, b ची किंमत किती आली आपली 1/2. आता याला काय करायचं, उलट लिहायचं, हे वर न्यायचे, म्हणजे इथं लिहायचं 3x प्लस y इज इक्वल टू 4. याला नंबर आपले पहिले नंबर किती झालेले आहेत, 1 आणि 2 नंबर आपले पहिले झालेले आहेत. मग इथं द्यायचा आपला तिसरा नंबर, हा झाला आपला तिसरा नंबर. याला वर न्यायचं, एका खाली एक लिहून घ्यायचे, म्हणजे असे होतील, इथं होतील 3x मायनस इथं होईल y इज इक्वल टू, ते वरही जातील, म्हणजे इथं होतील 2. याला द्यायचा आपण 4 नंबर. त्याच्यानंतर आता इथं सरळ हे सरळ सरळ आपल्याला दिसते की इथं कोइफिशियंट वाय वाय सेम आहेत आणि प्लस मायनस आहेत, याचा अर्थ बेरीज आहे. कट, इथं बेरीज करायची, सरळ सरळ दिसतेच, आपल्याला बघायची गरज नाही. कोइफिशियंट आपण असे पाहिले वाय वाय चे सेम आहेत आणि त्याचे चिन्ह विरुद्ध आहेत, दोन्ही जोडी कट करायची, याचे चिन्ह बघायचे समान आहेत, बेरीज करायची. इथं 6x, त्याच्यानंतर या दोन्हीची बेरीज करायची 6, नंतर काय करायचं x इज इक्वल टू 6/6 आणि म्हणून x इज इक्वल टू समान असल्याच्या नंतर 1, ही एक किंमत आली x ची. आता काय करायचं, आपल्याकडे हे 3 आणि 4 इक्वेशन आहेत, याच्यात एका ही किंमत ठेवून द्यायची, असं लिहायचं पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवू आपण. आता 3 वालं कोणतं आहे आपलं, सोपं आहे जरा, 3x प्लस y इज इक्वल टू 4. म्हणून इथं 3 × 1 ची किंमत ठेवून देऊ इथं 1 प्लस इथं काय करू y
इज इक्वल टू 4, या दोन्हीचा काय करू, गुणाकार करू आपण, 3 1 3 प्लस इथं y इज इक्वल टू 4, नंतर याला पक्षांतर करून तिकडं, म्हणजे y इज इक्वल टू 4 तिकडे नेल्याच्या नंतर मायनस होईल -3, नंतर y इज इक्वल टू दोन्हीची वजाबाकी करू 1. म्हणून आपलं फायनल आन्सर असं झालं, x इज इक्वल टू 1 and y इज इक्वल टू 1. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपण जे आतापर्यंत या प्रॅक्टिस सेट मधले सर्व गणित, चारही गणित पाहिले आणि अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट संपला. याचा व्यवस्थितपणे अभ्यास करणे, याच्या नोट्स काढणे, जे महत्वाचे पॉइंट आहे ते अंडरलाईन करणे. थँक्यू.